आम्ही 18 तारखेपर्यंत त्यांनी 134 लागू केला होता म्हणून आम्ही 20 तारीख धरली होती. तुम्ही पुढे लांबीत राहणार तर आमच्या न्यायापासून आम्ही हटणार नाही. 26 जानेवारी त्यांनी कारण दाखवलेलं हो नाही ते ठीक आहे, त्यांचं असू शकतं, परंतु आम्ही त्यांच्या 144 आणि सरकारचा सन्मान केला होता की आपण 18ला न जाता 20ला जाऊ, परंतु आमचा नाविलाज आहे, आम्हाला जावं लागणार आहे 20ला. मराठ्यांना सरसकट आरक्षण हे प्रश्नचिन्हच आहे, नरेंद्र पाटलांनी म्हटलं. नाही मिळालंय, प्रश्नचिन्ह फिरण्याचा काय संबंध, मिळालं. 54 लाख नोंदी सापडल्यात, परिवारांना मिळायला लागलं. 2-2.5 करोड मराठ्यांना आताच मिळाले, थोडं राहिले आता मिळालं. छत्रपती संभाजीराजांनी काल स्वराज्य पक्षाची स्थापना करायचं जाहीर केलेलं आहे, एका वृत्तवाहिनीशी बोलताना बोलले. तर त्यांनी तुम्हाला आमंत्रण दिलं तर तुम्ही सुद्धा निवडणुकीत उतरणार का? नाही, राजकारण माझा विषय नाहीये. राजकारण मी सामाजिक काम करतोय, समाजासाठी काम करतो, करत राहणार. जालन्यात कुणबी सेनेने काल आरोप लावला होता राजेश टोपेंवरती, आमच्यावर अन्याय होतोय आणि राजेश टोपेंमुळे आमच्यावर जास्त अन्याय होते आणि या सर्व दंगलीसाठी राजेश टोपेंवर त्यांनी आरोप केले होते. मग आता त्याचं उत्तर ते देतील ना, मी कसं देणार त्याचं उत्तर? आंतरवली सराटीचे जे आंदोलन झालं ते प्री प्लॅन होतं, असं त्यांचं प्री प्लॅन होतं. आणि आंदोलन तुम्हाला सांगतो, कोणाचे विचार घेऊन जर आंदोलन केलं तर इतक्या 5-5 महिने टिकत नसतं. कारण वेळोवेळी त्याला विचारायचं, त्याला सांगायचं, शब्द विचारायचे. इथं तुम्हाला भिडायचं, कोणाला विचारून बोलायचं म्हणलं इथं सोपं नाही. इथं चांगल्या बत्ती बोल होती. 20 तारखेला आमरण उपोषण आहे तुमचं मुंबईला, आणि व्यवस्थेसंदर्भात सरकारसोबत काही चर्चा वगैरे काय? नाही आम्ही आता ते करायचे नाही त्यांचं, पण आम्ही तयारीने चालू व्यवस्था करून सगळी. तेवढा एकच प्रॉब्लेम आहे आमचा फक्त, आता तेवढा त्यांनी केला तर बरं आहे. काही निरोप आलाय का? नाही काय नाही निरोप. सेनेचं असं म्हणणं आहे की आमचं आरक्षण आम्हाला द्या. मूळ आरक्षण आमचे हकदार आम्ही आहोत. मराठ्याला नंतरच्या पहिले आम्हाला आरक्षण द्या. आम्ही जे डॉक्युमेंट दिले ते टोपे साहेबांना, त्यांनी त्याचा गैरवापर केला. मराठा कुणबी एकच आहेत ना, त्यांचा वाईनदेशी मराठा असे त्यांचा. आमच्या नोंदी सापडल्यात, आमच्या पुरतं आम्ही असं बोलतो की सरकारी सापडल्या, आडमटपणा नाहीये. सरकारी नोंदी सापडल्या, त्यामुळे ओबीसी आरक्षणात मराठा जाणार आहे गेला आता.